महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. कारण त्यांचा अचानक दिल्ली दौरा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेली भेट. अधिवेशन चालू असताना हा दौरा का झाला? शिंदे दिल्लीला काय बोलून आले आणि या भेटीमागे नेमकं कारण काय? 4 वर्षापूर्वी एकनाथ शिंदे हे एका पक्षाचे आमदार आणि मंत्री होते, पण आज हे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे खेळाडू आहेत. 2022मध्ये बंड करून त्यांनी 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्रीपद मिळवलं, पण भाजपच्या दबावामुळे ते सोडावं लागलं. आता पुन्हा शिंदे चर्चेत आहेत. यावेळी दिल्ली दौऱ्यामुळे लोकसभेच्या जागावाटपात आणि विधानसभेतही त्यांनी भाजपला आपली ताकद दाखवली. पण हा दौरा म्हणजे शिंदेंची नवी चाल आहे का, की भाजपचा दबाव वाढला आहे? हा दौरा का महत्त्वाचा आहे? तर कालच शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली. शिरसाटांनी असंही म्हटलं की शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनाही नोटीस आली होती. यानंतर शिंदे लगेच दिल्लीला धावले. पण शिरसाटांनी नंतर स्पष्टीकरण दिलं की माझ्या तोंडी हे वक्तव्य घातलं गेलं. खरं काय आणि खोटं काय हे बाजूला ठेवा, पण शिंदे गटात काहीतरी गडबड सुरू आहे हे नक्की. हा दौरा या नोटिसांशी जोडलेला जातोय का, की यामागे आणखी मोठा डाव आहे? मुंबई महापालिका ही शिंदे आणि भाजप दोघांसाठीही मोठी लढाई आहे. शिंदेंना आपल्या शिवसेनेतून महापौर हवा, तर भाजपला एक हाती सत्ता हवी. शिंदे गटाची ताकद त्यांच्या निष्ठावान नेत्यांमध्ये आहे, पण गेल्या काही महिन्यात शिरसाट, संदीपान भुमरे, भरत गोगावले यांच्यासारखे नेते अडचणीत येत आहेत. चौकशीच्या फेऱ्यांनी शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा भाजपचा डाव आहे का? आणि दिल्ली दौऱ्यात यावर काय बोलणं झालं? शिंदेंचा हा दौरा म्हणजे भाजपला शब्द देण्याची वेळ होती का, की दिल्लीकडून काही आश्वासन घेण्याचा प्रयत्न? मुंबईच्या महापौर पदापासून ते जागावाटपापर्यंत अनेक शक्यता आहेत, पण एक नक्की, शिंदे सहज हार मानणारे नाहीत. तुम्हाला काय वाटतं? शिंदेंनी कोणता शब्द दिला असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.